भाजपच्या गुंडांचा मुंबई काँग्रेसच्या हल्ला करणाऱ्या गुंडांचा मुंबई काँग्रेसच्या ऑफिसर भाजपच्या गुंडांचा मुंबई काँग्रेसच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्यांचा राहुल गांधींवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा राहुल गांधींवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा राहुल गांधींवर खोटे गुन्हे दाखल नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी 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 नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी गुंडागर्दी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा लोकशाही विरोधी भारतीय जनता पार्टीचा आंबेडकरांना विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी 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 मुंबईच्या काँग्रेसच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा मुंबईच्या काँग्रेसच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा मुंबईच्या काँग्रेसच्या ऑफिसवर मुंबईमध्ये मुंबई काँग्रेसच्या एका ऐतिहासिक आमच्या ऑफिसवर काल संध्याकाळी भाजपच्या 100 गुंडांनी जो हल्ला केला, त्या ऑफिसची तोडमोड केली, तिथल्या कर्मचाऱ्यांना मारलं, तिथल्या महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं आणि हे सगळं मुंबई काँग्रेसचं ऑफिस आपल्याला माहिती आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे. आपल्याला माहिती आहे तिथे कमिशनर ऑफिस आहे, तिथे महापालिकेचं ऑफिस आहे, विटी स्टेशनच्या समोर आहे, जिथे पोलिसांची वर्दळ असते, समोर न्यायालय आहे. अशा वेळेला हे गुंड आले कसे? पोलिसांचं इंटेलिजन्स फेल ठरलं का? किंवा हा पूर्वनियोजित हल्ला होता का? या हल्ल्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जी मारहाण झालेली आहे, या हल्ल्यामध्ये पोलीस उशिरा पोहोचले आणि माध्यम पहिली पोहोचली. माध्यमांनी ते दाखवलं की कशा पद्धतीने त्याने तो दरवाजा तोडला, कशा पद्धतीने आत घुसले आणि त्यांनी आतमध्ये येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्लॅकार्ड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीरी घेऊन आत घुसले आणि आत घुसल्यावर दरवाजा तोडल्यावर ते सगळं फेकून दिलं आणि ते सगळे प्लॅकार्ड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर ते पायाखाली तुडवली. यानं हे पुतना मावशीचं जे प्रेम बाबासाहेबांबद्दलचं आहे हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. त्यांचे नेते ज्या पद्धतीने देशाच्या संसदेमध्ये बोललेले आहेत त्याचे पडसाद अख्ख्या देशभर, नुसतं मुंबईमध्ये नाही, मुंबई काँग्रेसने फक्त आंदोलन केलं नाही, आम्ही आंदोलन केलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे, अख्ख्या देशभरामध्ये आंदोलन होत आहे. परंतु पोलीस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उशिरा पोचले आणि हा जो काय प्रकार घडला त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो. आज आम्ही त्यासाठी सगळे या ठिकाणी उभे राहिलो होतो आणि त्यांच्या विरोधामध्ये नारेबाजी करत होतो, आमचा विरोध दर्शवत होतो. आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय, सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस भाषणं तर फार चांगलं करतात, तसे ते विद्याभूषित असल्यामुळे चांगले चांगले शब्द वापरतात. समन्वयाने राहिलं पाहिजे, सगळ्यांनी अगदी शांतपणे राहिलं पाहिजे, एकमेकाचा समन्वय असला पाहिजे, आपल्याला आपल्या राज्याची प्रतिमा जी आहे ती उंचावली पाहिजे. ही राज्याची प्रतिमा आहे का? तुमचे गुंड पोलीस 15-20 मिनिटांनी उशिरा पोहोचतात, माध्यमं तिथं पहिली पोहोचतात,
माध्यम लाईव्ह दाखवतात कशा पद्धतीने तिथे मारहाण झाले आणि हे सांगतात आहेत की नाही पोलिसांनी लाठीचार्ज केला, तो करावाच लागतो. आम्ही आंदोलनं केली, शेकडो हजारो आंदोलनं केलीत, शेकडो वेळेला आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्यात. आमचं सरकार असताना सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज झालेला आहे. त्यामुळे लाठीचार्ज झाला म्हणून त्यांचा गुन्हा, त्याचं समर्थन होत नाही. त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी पायऱ्यावर त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही ह्या ठिकाणी जमा झालो होतो.